हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब. तर ही आहे गुड मॉर्निंग, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर नेहमीप्रमाणे आपले दोन दूध तापत आहेत आणि इथे मी अन्वीचा टिफिन करण्यासाठी घेतला आहे. तर चला आज बनवूयात आपण टिफिनसाठी झटपट असे पोहे. तर पोहे बनवण्याचे कारण अन्वीला आमच्या टिफिनला पोहे आवडतात म्हणून मी पोहे बनवले आहेत. तर इथे मी सुरुवातीला तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले आहेत आणि ते मी अशा प्रकारे तळून घेत आहे आणि ते पोह्यामध्ये टाकणार. इकडे मी पोहे सर्वप्रथम भिजवून घेतलेले आहेत. आपल्याला जेवढ्या प्रमाणात पोहे खायचे आहेत तेवढ्या प्रमाणात जेवढे आपल्या घरामध्ये लोक आहेत त्या प्रमाणामध्ये आपण पोहे घ्यायचे आहेत. आता इथे मी 2 माणसांचे पोहे बनवत आहे. का तर आमच्या अन्वीच्या पप्पांचे पोहे हे खूपच फेवरेट असतात, त्याच्यामुळे ते थोडे जास्तच खातात म्हणून थोडे जास्त भिजवलेले आहेत. तुम्ही 3 माणसाचे पोहेही म्हणू शकता. जर थोडं थोडं खात असेल तर 4 माणसाचेही पोहे म्हणू शकतात. आणि मी इथे तेलामध्ये जिरी, मोहरी आणि कांदा टाकलेला आहे. कोणी जिरे टाकतं नाही टाकत, पण मी टाकते जिरे आणि मोहरी. त्यानंतर कढीपत्ता, मिरची आणि इथे मी आज कॉर्न पोहे करत आहे. तर कॉर्न टाकलेले आहेत. मी लवकरच तुम्हाला अंडा बुर्जीचे पोहेही दाखवेल. जेव्हा नवरात्र संपतील तेव्हा मी अंडा बुर्जीचे पोहेही दाखवेल. तेही खूप खाण्यासाठी यमी लागतात. आणि इथे तयार आहे आपले कॉर्नचे पोहे. तर आज पहा तुम्ही कॉर्न पोह्यांची रेसिपी. आता ही आहे हॉर्लिक्सचा डब्बा, अन्वीचं दूध, पण त्यात होतं पीडियाश्युअर. इथे मी थोडं मीठ आणि साखर दोन्हीही टाकत आहे. आज मी याच्यामध्येच टाकत आहे आणि हिंगही टाकत आहे. एरवी मी पोह्यांमध्ये टाकते, पण कॉर्न होते म्हणून मी आज याच्यामध्येच मीठ आणि साखर टाकलेली आहे. आणि अशा प्रकारे हलवून घ्यायचं. हळदही याच्यामध्येच टाकायची किंवा पोह्यांमध्ये टाकले आणि नंतर पोहे टाकले तरीही चालतं, आपल्या आपल्या ह्याच्यानुसार, सोयीनुसार. त्याप्रमाणे त्याच्यानंतर आता हे व्यवस्थित असं ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचं. छान असं कांदा आपल्याला वाटेल की कांदा छान परतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मस्तपैकी असे पोहे टाकायचे आणि हलवायचे थोडेसे 5 मिनटं, त्याला झाकून ठेवून वाफवून द्यायचं. आणि खाण्यासाठी रेडी आहेत आपले असे गरमागरम मस्त मस्त पोहे. पोहे हे गरम गरमच छान लागतात आणि अन्वीचा जो टिफिन आहे त्याच्यामध्ये गरम राहतात पोहे, त्याच्यामुळे एवढं काही असं ते पोहे हे होत नाहीत, असे कडक वगैरे होत नाहीत. तर शक्यतो कडक होतात पोहे म्हणून मी शक्यतो देत नाही, पण हे नाहीच झाले. का तर थोडंसं त्याला पाण्याचं आणि तेलाचं प्रमाण होतं, त्याच्यामध्ये ते कडक नाही झाले. आणि आज मी तिला दिलं आहे ऑरेंज, लिंबू, चिप्स आहेत आणि राजगिऱ्याचा लाडू आहे. आता हे चिप्स आणि राजगिऱ्याचा लाडू आमच्या आईंना एका पूजेमध्ये गेलते तिथे स्नॅक्स म्हणून मिळालेला, तर तोच मी तिला दिलेला आहे. मी काही असे विकतचे ते चिप्स पोटॅटो आणलेले नाहीत. आणि ते मी स्पून ठेवत आहे. वरून कोथिंबीर, खोबरेलं, किसलेलं खोबरे तुम्ही यूज करू शकता. आणि अन्वीचा टिफिन होता. पहा तिनं कालचं थालीपीठ चटापट केलं, पण तिनं सफरचंद नाही खाल्लं. थँक्यू, बाय बाय.